जेवण म्हणजे फक्त पोट भरणं नसून ते चविष्ट आणि आरोग्यदायी हवं. म्हणूनच साई जीवन कोल्ड प्रेस्ड ऑइल बनवलंय सर्वोत्तम शेंगदाण्यांपासून. ना केमिकल्स ना उष्णता, झिरो कोलेस्ट्रॉल आणि ट्रान्सफॅट फ्री. प्रत्येक थेंबात शुद्धता, चव आणि आरोग्य. म्हणजेच तुमच्या हृदयासाठी आणि कुटुंबाच्या आरोग्यासाठी उत्तम. आजच साई जीवन निवडा, कारण आरोग्याला शॉर्टकट नसतो. ऊस शेतीमध्ये एआय तंत्रज्ञानाशिवाय आता पर्यायच नाही, मंत्री हसन मुश्रीफ. एआय म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्तेच्या जोरावर आलेला ऊसा एवढा चांगला ऊस मी आतापर्यंत आयुष्यात कधीही पाहिला नाही, असे स्पष्टीकरण वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. ऊस शेतीमध्ये एआय तंत्रज्ञानाशिवाय आता पर्यायच उरलेला नाही, यामध्ये सर्व शेतकऱ्यांनी सहभागी होण्याची गरज आहे. कोणत्याही साखर कारखान्याच्या माध्यमातून करा, परंतु ऊस शेतीमध्ये एआय तंत्रज्ञानच वापरा, असे आवाहनही त्यांनी केले. कर्नूल तालुका कागल येथे मंत्री मुश्रीफ यांनी शेतकऱ्यांसमवेत शिवार फेरी केली. ऊस शेतीमध्ये वापरलेल्या एआय तंत्रज्ञानामुळे वाढ झालेल्या ऊसाची मुश्रीफ यांच्यासह सर्वांनी पाहणी केली. त्यानंतर झालेल्या ऊस पीक परिसंवादामध्ये 500हून अधिक शेतकरी सहभागी झाले. मुश्रीफ म्हणाले, एआय शिवाय ऊस शेतीला आणि साखर कारखानदारीला पर्याय नाही. कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांचे ऊस गाळप पाहता जिल्ह्यातील सरासरी ऊस उत्पादक एकरी 24 टनावर आले आहे. ही बाब शेतकरी शेती आणि साखर कारखानदारीसाठीही चिंताजनक आहे. बारामती कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. तुषार जाधव ऊस पिकात एआय तंत्रज्ञानाचा वापर व महत्त्व या विषयावर बोलताना म्हणाले, माती परीक्षण करणे गरजेचे आहे. मातीमध्ये कोणते घटक कमी आहेत त्याची पुरेपूर माहिती मिळेल. त्यामुळे ऊसाच्या उत्पन्न वाढीसाठी उपयोग होईल. मातीचा पहिला वर्ग असणे गरजेचे आहे. जमिनीचा सेंद्रिय कर्ब वाढविण्यासाठी हिरवळीची खते, पाचट, शेणखत, गांडूळ खत शेतामध्ये टाकणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांनी ऊस शेतीचा फेरपालट करा. तसेच ऊस पिकासाठी पाणी नियोजन महत्त्वाचे आहे. जमिनीमध्ये वाफसा कसा निर्माण होईल याकडे प्रामुख्याने शेतकऱ्यांनी लक्ष दिले पाहिजे. यावेळी गोकुळ दूध संघाचे माजी संचालक युवराज पाटील बापू, केडीसीसी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैयासाहेब माने, बिद्री कारखान्याचे उपाध्यक्ष मनोज भाऊ फराकटे, कागल पंचायत समितीचे उपसभापती डॉ. इंद्रजित पाटील, बिद्री कारखान्याचे माजी संचालक प्रवीणसिंह भोसले, केडीसीसी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जी.एम. शिंदे, उसेद मुश्रीफ, नेताजी मोरे, दिनकर कोतेकर, राजेंद्र माने, संताजी घोरपडे, शुगरचे जनरल मॅनेजर संजय घाटगे, शेती अधिकारी गोकुळ मगदूम, उपविकास अधिकारी उत्तम परीड आदी प्रमुख उपस्थितीत होते. माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर.